नमस्कार. आज आपण एप्स्टीन फाईल्सबद्दल जाणून घेऊयात, की हे एप्स्टीन फाईल्स काय आहेत, कशा पद्धतीनं आहेत आणि ते आल्याच्या नंतर या जगामध्ये एकच खळबळ उडालेली आहे. का? तर त्याचे कारण असे आहेत, की एप्स्टीन नावाचा जो व्यक्ती आहे, त्याच्याबद्दल मी पुढे सांगेन, की नेमकं काय प्रकरण आहे ते आपण समजून घेऊयात आणि काही प्रसार माध्यमांमध्ये मी मोदीजींबद्दल किंवा आपल्या राहुल गांधीजीबद्दल म्हणजे आपल्या पॉलिटिकल नेत्यांबद्दल सुद्धा काही वक्तव्य पाहिलेली आहेत किंवा काही मेसेजेस पाहिलेली आहेत. ते कितपत सत्य आहेत हे सुद्धा आपण पाहूयात. मी हा डेटा अमेरिकेचे जे जस्टिस डिपार्टमेंट आहे, की म्हणजे जसं आपल्या इकडे कानून व्यवस्था मंत्रालय आहे, तसंच तिकडे सोशल जस्टिस नावाचं डिपार्टमेंट आहे. त्या डिपार्टमेंटच्या साईट्सवरती म्हणजे लाखो पेजेसचा डेटा त्यांनी लीक केलेला आहे त्यांच्या म्हणजे अप्रुव्हलप्रमाणे आणि तो डेटा तिथे अवेलेबल आहे. ज्यांना कोणाला वाचायचा आहे ते जाऊन वाचू शकतात. पण त्यातल्या काही पेपर वाचण्याच्या म्हणजे वाचून झाल्याच्या नंतर काही डेटा मी बाजूला काढून घेतलेला आहे. तो नेमकं काय आहे, कशा पद्धतीनं आहे, ते आपण डिटेलमध्ये पाहूयात. पण त्या अगोदर मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, की एप्स्टीन म्हणजे आहे काय? थोडक्यात सांगतो. हे बघा, एप्स्टीन नावाचा व्यक्ती काय होता? त्याने एक स्वतःची इमेज बनवली, की तो खूप रिच आहे, बिझनेसमन आहे, सोशल वर्कर आहे आणि मोठमोठ्या लोकांना टार्गेट करायला लागला पार्टीजच्या माध्यमातून. म्हणजे पार्टीज ठेवायच्या, ऑर्गनाईज करायचं, तिथे चांगल्या चांगल्या मुलींना बोलवायचं आणि बिझनेसमन सोबत त्या चांगल्या मुलींचे अफेअर्स म्हणजेच आपण मराठीमध्ये त्याला लफडे म्हणतो, असे करून द्यायचे. मग हे असं करत असताना त्याने काय केलेलं, की त्याने अक्षरशः म्हणजे ज्या मुली 15, 14, 12 अशा वर्षाच्या आहेत, त्या मुलींना ट्रॅप केलं आणि ह्या मोठमोठ्या बिझनेसमन सोबत म्हणजे पार्टीज ऑर्गनाईज करून तर त्याच्यासोबत म्हणजे त्यांचं हे लावून द्यायचं, लपडे लावून द्यायचं आणि पैसे कमवायचे त्याच्यातून. त्यांना ट्रॅप करायचे, त्यांचे प्रायव्हेट व्हिडिओज बनवायचे आणि मोठमोठ्या बिझनेसमनना मग ते किंवा पॉलिटिशियन्सना ट्रॅप करून तो पैसे कमवायचं. तर म्हणजे अशा पद्धतीनं एप्स्टीन म्हणजे एप्स्टीनचं एक स्कॅन्डल खूप मोठ्या प्रमाणात होतं. म्हणजे ते कसं आलं, काय आलं त्याच्याबद्दल आपण थोडक्यात पुढे पाहूयात. हां, पण हे जो काही डेटा आहे इथे, तो डेटा मी अमेरिकेच्याच त्यांच्या ऑफिशियल साईटवरून घेतलेला आहे. तर तो डेटा तुम्हाला व्हेरिफाय करायचा असेल, तर त्या साईट्सवरती तुम्ही जाऊ शकता आणि पाहू शकता. आता आपण पुढे जाऊयात आणि पाहूयात, की नेमकं काय प्रकरण आहे ते. हे बघा, हा व्यक्ती आहे एप्स्टीन नावाचा जेफ्री एप्स्टीन हा व्यक्ती आहे. हा द फायनान्सर म्हणून काम करायचा. म्हणजेच की कोणाला जर कर्ज लागलं, तर तो कर्ज देण्यासाठी तो काम करायचा. एक श्रीमंत व्यक्ती, राजकारणी आणि विज्ञान व म्हणजे राजघराण्यातील लोकांना तो एकत्र आणायचा. म्हणजे वेगवेगळ्या सांगितल्याप्रमाणे जसं बिझनेस, फॅमिली किंवा पॉलिटिक्स, सायन्स अशा वेगवेगळ्या लोकांना तो एकत्रित आणायचा. आणि 2008 मध्ये याच्यावरती अमेरिकेमध्ये अल्पवयीन मुलींवरती शोषण करतोय याच्यासाठी त्याला दोषी करार भेटलेला आणि 2021 मध्ये फेडरल सेक्स स्टॅफिंगसाठी त्याला पुन्हा अटक झालेली होती आणि त्याच्यानंतर 2019 मध्येच त्याने स्वतःला जेलमध्ये आत्महत्या करून मृत घोषित केलं. आता मेला की मारला तो वेगळा प्रश्न आहे, कारण का त्याच्या फाईलमध्ये बऱ्याच मोठमोठ्या लोकांची नावं होती, त्याच्यामुळे कदाचित त्याला तिथे मारलं जाऊ शकतं. डोनाल्ड ट्रम्प ह्या व्यक्तीचं सुद्धा नाव होतं, पण नुसतं नाव असणं हे गुन्हा नाही, हे सुद्धा मी तुम्हाला पुढे समजून सांगणार आहे. आता याच्या मधातला जर संदर्भ द्यायचा तर त्याने काय केलेलं, मोठमोठ्या हस्तींचा ओळखी ठेवायचा, त्यांच्यासोबत जायचा, त्यांच्याकडून पैसे उकळायचा आणि प्रत्येक म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सांगायचा, की मी एवढे पैसे लावतो, तेवढे लावतो आणि त्यांच्याकडून पैसे घेऊन म्हणजे फायनान्शियल फ्रॉड पण करायचा आणि फायनान्शियल फ्रॉड करत असताना लहान लेकरांचं शोषण करण्यासाठी वापर सुद्धा करायचा. म्हणजे अशा पद्धतीचं त्याचं हे नेटवर्क होतं. आता बऱ्याच लोक म्हणतात की एप्स्टीनच्या फाईल्समध्ये पुरावा नेमकं भेटला, हा भेटला, ते भेटला, ते भेटला. तर त्याला म्हणजे नेमकं आहे काय ते पण समजून घ्या. हे बघा, हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते कोर्टाने म्हणजेच यूएसच्या कोर्टाने त्यांचे जस्टिस डिपार्टमेंट जे आहे त्यांच्या डिपार्टमेंटने हे जे पुरावे आहेत ते चेक करायला सुरुवात केली एप्स्टीन मेलेच्या नंतर आणि त्याच्या अगोदर सुद्धा हे कलेक्ट केलेलेच पुरावे आहेत. परंतु त्याच्या मधात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की एप्स्टीन मेल्यामुळे आता हे पुरावे कितपत व्हॅलिड आहेत नाही त्याच्यावरती काहीही सांगता येत नाही. पण आता दुसरी महत्त्वाची बाजू जर समजून घ्यायची झाली आपल्याला, जे एप्स्टीनचे न्यायालयीन कागदपत्रे आहेत, की ज्या पीडितांनी दाखल केलेले किंवा दिवाणी खटल्यांमधील ईमेल्स किंवा साक्षीदारांचे जे जबाब आहेत, ते सुद्धा कलेक्ट केलेले आहेत. फ्लाईट्सच्या लॉग्स वगैरे सुद्धा आहेत, खाजगी विमानांचे रेकॉर्ड्स किंवा कोणी कधी कुठे प्रवास केला याची माहिती ते सुद्धा आहे, म्हणजे जे न्यायालयाने जप्त केलेलं होतं. संपर्क पुस्तक म्हणजेच कॉन्टॅक्ट बुक सुद्धा आहे. हजारो नावांचा समावेश असलेली वैयक्तिक डायरी
बऱ्याचशा व्यावसायिक किंवा सामाजिक ओळखीसुद्धा आहेत आणि सीलबंद पुरावे म्हणजे पारदर्शकतेसाठी न्यायाधीशांनी 2024 मध्ये सार्वजनिक केलेल्या जुन्या फाईलसुद्धा याच्यामध्ये म्हणजे या पुराव्यांमध्ये आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो, जर याच्या कुठल्याही मध्ये जर मोदीजी किंवा राहुल गांधी किंवा ट्रम्प या कोणाचीही जरी नावं असली, तर ह्या नावांमुळे त्यांना गुन्हेगार पकडता येत नाही हे स्टेटमेंट माझं नाही, तर हे स्टेटमेंट कोणाचं आहे? हे स्टेटमेंट त्यांच्या जस्टिस डिपार्टमेंटचं आहे. का? तर तो एक बिझनेसमन व्यक्ती आहे म्हणून त्याने बऱ्याच वेळेला आपल्या पॉलिटिकल लोकांना मेल्स पाठवलेले आहेत आणि बिझनेसचे प्रपोजल पाठवलेले आहेत. याचा अर्थ असा नाही की एप्स्टीन म्हणजे कुठे आला आणि त्याच्यासोबत याचं काही कनेक्शन आहे असं कुठंच सिद्ध होत नाही आणि करता पण येत नाही ते. दुसरी गोष्ट, जर कुठलाही आपला नेता एप्स्टीनच्या पार्टीमध्ये जर आढळलेला असेल, तर तो काय पार्टी म्हणजे सेक्स रॅकेटची पार्टी म्हणून तो काही इन्व्हाइट नाही करायचा, तर तो बिझनेसच्या मीटिंग्स म्हणून इन्व्हाइट करायचा. आणि कुठला आपला व्यक्ती गेलेलाच असेल, मग तो सत्ताधारी असो किंवा आपला रुलिंग पार्टीचा असो, तर याचा अर्थ असा नाही की त्यांचा एप्स्टीन सोबत काही अर्थार्थी संबंध आहे. आता हे मी नाही, तर हे पुराव्यासोबत हे जस्टिस डिपार्टमेंट सांगते, हे लक्षात घ्या. कागदपत्रात नाव असणं म्हणजे गुन्ह्याचा आरोप असणे. असं होतं का? नाही. त्याने सांगितले नाही. पुरावा विरुद्ध निकाल. या फाईल्समध्ये पुरावे, जबाब आणि संदर्भाचा संग्रह आहेत. ही दोषी गुन्हेगारांची यादी नाही. याचाच अर्थ काय? तर ते जस्टिस डिपार्टमेंट असं म्हणतंय की जर जर समजा कोणाचं नाव मेलमध्ये किंवा कुठे डायरीमध्ये किंवा कशात असेल, तर याचा अर्थ असा नाही की ते गुन्हेगार आहेत. म्हणून भिकारचोट काही मंडळी आहे, त्या लोकांना पण मला सांगायचे, कोणी राहुल गांधीजींची नावं टाकली, कोणी मोदीजींची नावं टाकली, कोणी अजून आपल्या हरदीप ऑइल मिनिस्टरची नावं टाकली, तर या सगळ्यांनाच मला सांगायचं आहे की अरे बाबांनो, जरा अभ्यास करा आणि मग टाका. उगाच येऊन काहीतरी सोशल मीडियावरती व्हायरल झाले म्हणून एप्स्टीनमध्ये मोदी नाचले, राहुल नाचले, हे असे काही हलकटपणाचे कामं करू नका. त्यांनी सांगितलेले पुरावे आहेत की या फाईल्स म्हणजे पुरावे, जबाब आणि संदर्भाचा संग्रह आहेत. ही दोषी गुन्हेगारांची यादी नाही. वास्तव काय आहे? हजारो पानांच्या कागदपत्रांमध्ये नाव असलेल्यांपैकी अत्यंत कमी लोकांवरतीच कायदेशीर आरोप ठेवण्यात आलेले आहेत. हे कोण सांगतंय? तर हे तुमचं जस्टिस डिपार्टमेंट सांगतंय. अनेक लोक केवळ उल्लेख आणि आरोप यातील फरक समजून न घेतल्यामुळे गोंधळतात. हे सुद्धा कोण म्हणतंय? डिपार्टमेंट म्हणत आहे. आत्ता मला वाटतं की तुम्हाला समजलं असेल की नेमकं काय आहे ते. आता याचं नेटवर्क हाय प्रोफाईल नावे का आहेत हे सुद्धा समजून घ्या. कारण का एप्स्टीन नावाच्या व्यक्तीने राजकारणी, शास्त्रज्ञ, अब्जाधीश, राजघराणे ह्या सगळ्यांना टार्गेट केलेलं आहे. आणि एवढंच नाही, मोदीजींना सुद्धा टार्गेट केलेलं होतं. कसं केलेलं होतं? मोदीजींना इस्रायलमध्ये टार्गेट केलेलं होतं. मोदीजींना इथे इंडियामध्ये सुद्धा त्यांनी मेल पाठवून त्यांच्या ऑफिशियल ईमेल आयडीवरती मेल पाठवले आणि त्यांना सांगितलं की मला इथे फंडिंग करायचं आहे, बिझनेस करायचं आहे. हे अशा हलकट गोष्टी सुद्धा त्यांनी केलेल्या होत्या. हे काही नाकारता येत नाही. पण याचा अर्थ असा नाही की मोदीजींनी काय त्याच्यामध्ये जाऊन कुठे त्यांच्या प्रायव्हेट पार्टीज वगैरे अटेंड केल्या असं असं काहीही नाही. मोदीजी किंवा राहुल गांधी असे करत नाही, ते मोठे व्यक्ती. त्याच्यामुळे हा म्हणजे स्वतःच्याच विवेकाचा भाग आहे की अशा पोस्ट टाकत असताना की आपण काय टाकतोय ते. आता हा व्यक्ती काय करायचा? स्टेटस सिग्नलिंग म्हणजे की प्रत्येकाला स्वतःचा प्रभाव वाढवण्यासाठी एप्स्टीनने शक्तिशाली त्यांच्या मित्रांचा संग्रह केला होता. त्याने मोठमोठ्या लोकांना आपला मित्र बनवलेलं होतं. आणि हे सुद्धा त्यांच्या गुन्हे शाखेने उघड होण्यापूर्वी अनेकांनी त्यांची कायदेशीर, व्यवसाय किंवा सामाजिक कारणांसाठी भेटी घेतल्या होत्या. म्हणजे ते सुद्धा झालेलं होतं. आता महत्त्वाच्या याच्यामध्ये काय आहे? न्यायालयाने स्पष्ट केले आहे, या कागदपत्रांमध्ये समावेश असणे म्हणजे गैरकृत्य केले असा अर्थ होत नाही. तर त्याच्यामुळे कोणाचं जर नाव असेल, तर त्या व्यक्तीला गुन्हेगार किंवा त्याने असं काही केलं हे समजता येत नाही. म्हणून आपलं डोकं ठिकाण्यावर ठेवूनच कामं करत राहा. आता डोनाल्ड ट्रम्पचं सुद्धा नाव होतं मी सांगितल्याप्रमाणे. त्याचा संबंध काय होता? सामाजिक ओळख म्हणून 1990च्या दशकामध्ये डोनाल्ड ट्रम्प आता हे कॉमेडी वगैरे करायचे, पार्टी करायचे, त्याच्यामुळे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तर त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्पचं सुद्धा नाव होतं. न्यूयॉर्क आणि पाम बीच येथील पार्ट्यांचे फोटो आणि कोटेशन हे त्याच्यासोबत होते 1990च्या दशकामध्ये. पण फ्लाइट्स लॉग्समध्ये कोणताही पुरावा सापडला नाही किंवा कायदेशीर स्थिती म्हणजे कोणत्याही गुन्ह्यात आरोपी नाही किंवा पीडितांनी नावं घेतलेली नाहीत. तर त्याच्यामुळे ट्रम्पला सुद्धा ह्या एप्स्टीन फाईलमधून म्हणजे त्याचा संबंध कुठलाही नाही हे सिद्ध झालेलं आहे. त्याच्यानंतर बिल गेट्सचं सुद्धा नाव होतं. व्यावसायिक बैठका झाल्या 2011 आणि 2014 मध्ये. पण एक फिलंथ्रोपिस्ट किंवा त्याने बिल गेट्सला डोनेशन पाहिजे म्हणून अप्रोच केलेलं होतं. पण फ्लाइट्स लॉग्स, निवेदन किंवा कायदेशीर स्थितीमध्ये कोणतेही त्यांच्यावरती म्हणजे
आरोप जे आहेत किंवा काही गोष्टी निष्कर्ष आहेत ते सिद्ध झालेले नाहीत. त्याच्यामुळे उगं नाव असणं म्हणजे काय, हे फालतूपणाचं प्रकार आहे. आणि मोदीजींबद्दल सुद्धा कुठल्याही संबंधाचा पुरावा किंवा दुवा सापडलेला नाही. कोणत्याही गुप्त बैठका झालेल्या नाहीत, फ्लाइट्स लॉग्समध्ये नाव नाही किंवा न्यायालयीन कागदपत्रांमध्ये याचा उल्लेख नाही. सर कुठलाही लिंक नाही. आता अफवा सोशल मीडियावरती होत आहेत, बनावट काही गोष्टी बनवल्या जात आहेत. एआयमुळे ह्या गोष्टी साहजिक आहे बनवणं. नरेंद्र मोदी आणि एप्स्टीन यांच्यात कोणताही कागदपत्री संबंध सुद्धा झालेला नाही. म्हणून अशा गोष्टींवरती अफवा ठेवणे हे अतिशय चुकीचे. आणि कोणाला रिकाउंटर करायचं असेल तर करा. ती इन्फॉर्मेशन ओपन सोर्समध्ये आहे, पब्लिक डोमेनमध्ये आहे. जाऊन वाचा आणि मग कमेंट करा. आता ह्या पार्ट्या कशा व्हायच्या याच्याबद्दल आपण समजून घेऊयात. बघा, मोठमोठ्या तो लोकांना बोलवायचा. एप्स्टीन म्हणजे फॅशन आणि राजकारणात यांचे मिश्र करण्यासाठी मोठमोठ्या पार्ट्या बोलवणे, चांगल्या मॉडेल्सला बोलवणे की ज्या दिसायला सुंदर असतात, पार्टीला उपस्थित राहणे आणि मग त्याच ह्याच्यातून लोकांच्या ओळखी करून देणे आणि मग बाकी त्याच्या थ्रू सेक्स रॅकेट चालवणे. तर हा त्याचा एक पॅटर्न होता पडलेला बेसिकली. आता हे लॉग्स काय आहेत, म्हणजे जेणेकरून आपल्यालाही समजेल की फ्लाईट लॉग्स म्हणजे काय, की बाबा तो कुठून कुठे जातो किंवा त्याला भेटण्यासाठी कोण येतं, तर हे सगळे डेस्टिनेशन आणि डिपार्चर हे ट्रॅक केलेलं आहे. तर त्याला म्हणतात फ्लाइट्स लॉग्स. म्हणजे तो कुठे गेला, कुठल्या देशामध्ये गेला, कुठे काय त्यांनी केलं, कोणाला भेटला, तर हे सगळं म्हणजे फ्लाईट आणि प्रवाशांचे तांत्रिक एव्हिएशन रेकॉर्ड असतं. ते एप्स्टीनसोबत कोणी आणि कधी प्रवास केला. फ्लाइट्स लॉग केवळ प्रवास सिद्ध करते, प्रवासाचा उद्देश नाही. अनेक शास्त्रज्ञ, विशारद आणि कर्मचारी यांनी बेकायदेशीर कृत्यांशी संबंध नसताना केवळ कामासाठी या विमानाने प्रवास केला होता, हे सुद्धा त्याच्यातून सिद्ध झालेलं आहे. त्याच्यानंतर कायदेशीर म्हणजे फनेल किंवा आता हे अफवा विरुद्ध वास्तव काय थोडक्यात समजून घ्या. संपर्कांमध्ये त्याच्या हजारो नावे आहेत, सगळ्यांचीच नावे आहेत, कारण का त्याने डायरी मेंटेन करून ठेवलेली. सहकारी आणि विमान प्रवास त्याच्या मधात काहीच लोक आहेत. साक्षीदार किंवा पीडित म्हणजे काही मोजकी लेडीज आहेत की ज्यांच्यावरती अन्याय अत्याचार झालेला आहे. आणि दोषी आणि शिक्षा होतील असे खूप कमी लोक आहेत. तर याच्यामध्ये संपर्क यादीत हजारो नावे असली तरीही प्रत्येक गुन्ह्यात दोषी आहेत हे असं होत नाही. आता ह्याला समजून घ्यायचं असेल तर आपण कसं घेऊ शकतो. समजा तुमच्या मोबाईलमध्ये 1000 लोकांची नावं आहेत आणि तुम्ही काहीतरी गुन्हा केलाय. आता याचा अर्थ असं होतो का की तुम्ही 1000 लोकांच्या सोबत मिळून गुन्हा केलाय, किंवा तुम्ही एक व्हॉट्सअपचा ग्रुप काढला त्याच्या मधात 1,00,000 लोक आहेत, तर ह्याचा आणि तुम्ही काहीतरी मोठा असा गुन्हा केला, ह्याचा अर्थ असा होतो का की तुम्ही ते ग्रुप केलाय म्हणजे तुम्ही सगळे 1,00,000 लोकांनी मिळून केलाय? तर होत नाही. काही गोष्टींच्या तर्क लावत असताना आपली बुद्धी जागेवर ठेवणे आणि मग तर्क लावणे हे अतिशय महत्त्वाचं असते. तर शेवटी आहेच की म्हणजे लोक अजूनही याची चर्चा का करत आहेत, म्हणजे काही गोष्टी अनुत्तरित राहिलेल्या आहेत का, तर तो एप्स्टीनचा मृत्यू झाला आणि त्याने त्या गोष्टी उघड्या करू शकल्या नाही, त्यामुळे त्याची पोकळी निर्माण झाली आणि त्या सगळ्या फाईल मग ह्या पब्लिकसाठी ओपन केलेल्या आहेत. आता चुकीची माहिती बऱ्याच वेळेला कशी होते की सोशल मीडियामध्ये अनेकदा भेटणे किंवा किंवा गुन्हा करणे यातील फरक, कायदेशीर फरक दुर्लक्षित केला जातो आणि खोट्या याद्यांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे पीडितांना मिळणाऱ्या खऱ्या न्यायावरून सुद्धा लक्ष विचलित होते. म्हणून आपण खोटी माहिती टाकून सोशल मीडियावरती आपण अजून एक पाप करताय, ते म्हणजे असं की ज्या हजारो छोट्या बालकांवरती रेप झालेले आहेत किंवा अन्याय अत्याचार झालेले आहेत त्यांचा सुद्धा मजाक उडवल्यासारखं होतंय. तर म्हणून जी करणारी लोक आहेत त्याच्यावरती खटले अजूनही चालू आहेत. फक्त आपण त्याचं पाप वाटून घेऊ नये. आपलं शुद्ध अंतकरण राहावं कुठलीही गोष्ट सोशल मीडियावरती टाकत असताना, आणि टाकत असताना जिम्मेदारीनं पण टाका की जेणेकरून तुम्ही ज्या गोष्टी टाकताय त्याला काहीतरी प्रूफ आणि एव्हिडन्स आहे. एवढंच मला सांगायचं याच्यातून. आता आपण शेवटी फॅक्ट चेक करूया. डोनाल्ड ट्रम्पचं सामाजिक भेट झालेली होती. बिल गेट्सची सुद्धा व्यावसायिक म्हणजे बिझनेसमुळे मीटिंग झालेली होती. फ्लाईट्समध्ये लॉग्स नाहीत किंवा आरोपाचा कुठलाही गुन्हा किंवा आरोप नाही आहे. नरेंद्र मोदींची ना भेट झाली, ना फ्लाईट्स लॉग्स आहेत, ना आरोप आहेत. तर त्याच्यामुळं दिलेली माहिती सगळी जे आहे हे बघा, हे त्यांच्या म्हणजे प्रूफ जे आहेत, एव्हिडन्सेस आहेत त्याच्यातून काढलेली आहे. तर असा कुठल्याही गोष्टींचा काहीही पुरावा किंवा काही गोष्टी सापडलेल्या नाही आहेत. म्हणून आपल्याच नेत्यांवरती उगाच जाऊन काहीतरी एप्स्टीनमध्ये सापडलं, हे सापडलं, ते सापडलं म्हणून अशा गोष्टी करणं चुकीचं. आता फायनल वर्डिक्ट जो याच्यातला आहे, एप्स्टीन फाईल्स हे भ्रष्ट सामाजिक नेटवर्कचे दर्शन घडवते, परंतु ही गुन्हेगारांची यादी नाही. सामाजिक संपर्क असणे हा गुन्हा नाही. खऱ्या न्यायासाठी पुरावा, आरोप आणि योग्य कायदेशीर प्रक्रियेची प्रोसेस, ड्यू प्रोसेसची गरज असते.
आणि पारदर्शकता सुद्धा महत्त्वाची असते, परंतु कायदेशीर साक्षरतेसह समजून घेणे अतिशय आवश्यक आहे. म्हणून आता जे काही प्रकार झालाय त्याच्यावरती आपण न विश्वास ठेवता आपल्या म्हणजे समाजामध्ये काही रोष निर्माण करण्याचे काही कृत्ये सोशल मीडियावरती आपण करू नये आणि अजून काही माहिती लागलीच तर अमेरिकेचं सोशल जस्टिस इंडिया आहे, तिथे जाऊन तुम्ही ही माहिती परत घेऊ शकता. तर आजच्या एपिसोडमध्ये एवढंच. आपल्याला आवडलेलं असेल तर शेअर करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा करा. आपले विचार काय आहेत एप्स्टीनबद्दल, आपल्याला माहिती होतं का, हे सुद्धा कमेंटमध्ये टाकायला विसरू नका. तर चला, मी आपली रजा घेतो. परत एका एपिसोडमध्ये भेटूया. थँक्यू. धन्यवाद.